नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेची म्हणा किंवा एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काळात होणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे या निवडणुकांचे वेध लागलेले असताना अनेक पक्ष जे आहेत ते सुद्धा एकत्र येण्यासाठी आसुसलेले दिसून येतात आणि हे कुठल्याही निवडणुकीत होतच असतं. पण विशेषतः मुंबई महानगरपालिकेचा विचार केला, कारण ही महानगरपालिका सगळ्यात प्रमुख महानगरपालिका आहे बाकीच्या महानगरपालिकांच्या तुलनेत. कारण एका जवळपास छोट्या राज्याचं बजेट जेवढं असतं तेवढं मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे आणि या महानगरपालिकेवर अनेक वर्ष शिवसेना भाजप या युतीची सत्ता राहिलेली आहे. प्रामुख्याने शिवसेनेचा वर्चस्व राहिलेला होता आणि त्यामुळे या गेल्या काही वर्षात 4-5 वर्षात ज्या पद्धतीने राजकारण सगळं बदललं ते पाहता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे त्याच्यात यश कोणाला मिळणार, कोणाची सत्ता त्यावर असणार, कोणाचा महापौर असणार, कोणाचा झेंडा मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीवर फडकणार याविषयीची चर्चा सुरू आहे आणि त्यासाठी मग ही सगळी समीकरणं जी आहे ती जुळवली जाते. पण त्याच्यात सगळ्यांचं लक्ष जे आहे ते प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांचा गट हा राज ठाकरे यांच्याशी जुळवून घेणार का, हे दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्र येणार का याविषयीची चर्चा अधिक रंगतदार रोजच्या रोज होत चाललेली आहे. आता तर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की महाराष्ट्र हितासाठी एकत्र आलं पाहिजे, जे कोणते पक्ष असतील त्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. प्रामुख्याने महायुतीच्या व्यतिरिक्त जे पक्ष आहेत त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि अर्थात त्यांचा रोख हा राज ठाकरे यांच्याकडेच आहे. कारण का मुंबई महानगरपालिकेचा विचार केला, कारण स्वाभाविकच उद्धव ठाकरेंचं लक्ष हे मुंबई महानगरपालिकेवर असेल. इतर महानगरपालिका ठीक आहेत, सगळ्यात प्रमुख जो जास्त बजेट असलेली महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि त्याच्यात जर वर्चस्व मिळवायचं असेल तर महाविकास आघाडीचं काय तिथे अस्तित्व असलं नसलं याला काही अर्थ नाही आहे. कारण का तिथे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना मुंबई महानगरपालिकेमध्ये फारसं काय स्थान नाही. तिकडे शिवसेनेला स्थान आहे, तिकडे भारतीय जनता पार्टीला स्थान आहे, तिकडे राज ठाकरेंच्या पक्षाला स्थान मिळू शकतं. त्यामुळे हा विचार उद्धव ठाकरे गट हा अगदी अगतिकतेने करताना आपल्याला दिसून येतो की कुठल्याही परिस्थितीत राज ठाकरे यांच्यासोबत आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे आणि त्यासाठी एकत्र यायला पाहिजे. अर्थात हा जो विचार आहे हा फार अनेक वर्षांपासून चालू आहे की हे दोन पक्ष, हे दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत आणि त्यासाठी अनेक छोटे छोटे कार्यकर्ते बॅनर लावत असतात, कुठेतरी त्याविषयी बोलत असतात की दोघा भावांनी एकत्र आलं पाहिजे. पण आता खऱ्या अर्थाने एकत्र येण्याची वेळ आल्याचं दिसून येतं आणि हे एकत्र येणं म्हणजे दोघांमधले जे काही वाद होते ते निवळलेत आणि त्यातून दोघांमध्ये एक आपुलकीचं वातावरण तयार झालं आहे असा काही मुद्दा नसेल. म्हणजे ठीक आहे, त्यांच्यामध्ये अगदीच काय वैरभाव आहे अशातला भाग नाही, पण तरी राजकारणासाठी ते एकत्र येत आहेत आणि त्याची दोघांनाही गरज आहे. आणि याचं कारण उद्धव ठाकरे यांचा पक्ष 2019ला महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत आला, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पण तो थोडासा 2.5 वर्षांचा काळ सोडला तर त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला प्रचंड गळती लागली. एकनाथ शिंदे तर 40 आमदारांबरोबर निघून गेलेच, पण त्यानंतरही अनेक लोक सातत्याने निघून गेलेले आहेत पक्षातून आणि गळती काही उद्धव ठाकरेंना रोखता आलेली नाही आहे, थांबवता आलेली नाही. आत्तासुद्धा ही गळती चालू आहे आणि ही पालिका निवडणूक जवळ येताना आणखी ती गळती होऊ शकते, हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. राज ठाकरेंना मात्र या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यश यापूर्वी मिळालेलं आहे. 27 नगरसेवक त्यांचे निवडून आलेले होते, त्यामुळे त्यांनाही पुन्हा यश चाखण्याची आवश्यकता आहे. कारण विधानसभा निवडणुकीत त्यांना एकही आमदार निवडून आणता आला नाही, लोकसभा निवडणुकीत तर ते उभेच राहिले नाहीत. तर त्यामुळे निदान पालिका निवडणुकीमध्ये तरी आपल्याला यश मिळवायचे आणि पुन्हा एकदा पक्षाचं अस्तित्व जे आहे ते सिद्ध करायचे, ही दोघांनाही गरज आहे. अर्थात उद्धव ठाकरेंनाही गरज आहे आणि ते राज ठाकरेंकडे टाळी मागतायत किंवा त्यांना साथ घालतायत याचं आश्चर्य पण वाटतं. याचं कारण आदित्य ठाकरे हे म्हणत होते की तो संपलेला पक्ष जो आहे त्याच्याविषयी मला काय बोलायचं नाही, तेव्हा आधीच्या निवडणुकांच्या दरम्यान त्यांच्या दृष्टीने राज ठाकरे यांचा पक्ष संपलेला पक्ष होता. पण आता त्यांना लक्षात आलं असेल की संपलेला पक्ष जरी असला तरी जसं बीजगणितामध्ये वजा वजा अधिक होतं तशा पद्धतीने दोन्ही पक्ष जे आहेत ते सध्या एकमेकाची त्यांना गरज असल्यामुळे एकत्र येण्याची आवश्यकता आहे.
उद्धव ठाकरेंकडे गळती लागलेली आहे, तिथूनही वजा होत आहेत माणसं. राज ठाकरेंकडे माणसं गळती होत नसली तरी त्यांना सत्तेत यावं लागणार आहे आणि त्यांचा पक्षाला ते सिद्ध करून दाखवावंच लागेल. आणि त्यासाठी हा एक शेवटचा तुर्तास आत्ताच्या या टप्प्यातल्या 5 वर्षातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे त्यांच्यासाठी की जिथे ते सिद्ध करता येईल. कारण नंतरची निवडणूक जी विधानसभेची असेल ती 2029लाच आहे. त्यामुळे आत्ता जी काय संधी आहे त्याच्यातच या 2 पक्षांना एकत्र येणं शक्य आहे. पण त्यासाठी जो काय दावा केला जातोय की हे सगळं महाराष्ट्र हितासाठी आहे, हे मात्र विचार करण्याजोगं आहे की महाराष्ट्र हित कुठे आलं याच्यामध्ये. मुळात महाराष्ट्र हिताचा जर विचार करायचा असता तर खरं तर हे 2 पक्ष अनेक वर्षांपासून हे राजकारणामध्ये आहेत महाराष्ट्रातल्या, तेव्हाच ते एकत्र येऊ शकले असते. त्याच्यातून महाराष्ट्रात हित साध्य करता आलं असतं त्यांना. पण तेव्हा काय ते एकत्र आले नाहीत, कारण तेव्हा त्यांची स्वतःची जी काही उपद्रव मूल्य क्षमता होती ती होतीच चांगली. आणि त्यामुळे आपण एकत्र येण्याची काय आवश्यकता आहे, आपण स्वतंत्रपणे सत्ता मिळवू शकतो, हा कुठेतरी एक भ्रम असावा त्यांच्यामध्ये. आणि त्यामुळे ते एकत्र येण्याचा विचार त्यांनी केला नाही. जो एक अहंकारसुद्धा असतो प्रत्येकामध्ये, स्वतःवरचं प्रेम असतं आणि त्याच्यामुळे ते एकत्र येऊ शकले नाहीत. पण आता मात्र लक्षात आलं की एका बाजूला विधानसभा निवडणुकीत जो जबरदस्त दणका दोन्ही पक्षांना मिळाला, त्यातून हे लक्षात आलं असेल की आपल्याला जर महाराष्ट्रातलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला एकत्र येणं भाग आहे. पण महाराष्ट्र हित याच्यामध्ये काय आहे हे कळायला मार्ग नाही. कारण ते हित असतं तर ते विधानसभा निवडणुकीतच दाखवता आलं असतं. विधानसभा निवडणुकीमध्ये माहीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरे उभे राहिले होते, त्या ठिकाणी त्यांच्यासमोर महेश सावंत उभे होते उद्धव ठाकरे यांच्या गटाचे, आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे सदा सरवणकरसुद्धा होते. मग अशा परिस्थितीत जर एकत्र आले असते तर कदाचित त्या दोघांपैकीच कोणाला तरी यश मिळालं असतं, अर्थात महेश सावंत जिंकलेच तिथे. पण जे एकत्र असते तर कदाचित अमित ठाकरे जिंकू शकले असते. पण अशी स्थिती झाली असती. मग त्यावेळेला महाराष्ट्र हिताचा का विचार केला गेला नाही, हा सगळ्यांसमोर प्रश्न निर्माण होतो. कारण तेव्हा तर ती महाराष्ट्राची निवडणूक होती. महाराष्ट्रात जास्तीत जास्त दोघांचे आमदार निवडून आणणं आणि सत्तेत येणं किंवा आपलं एक असं उपद्रव मूल्य तयार करणं की जेणेकरून आपल्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही, असं काहीतरी करता येऊ शकलं असतं. पण तसं काही झालं नाही तिथे. तेव्हा महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत जे काही यश मिळालं होतं, त्यामुळे महाविकास आघाडी ही अत्यंत म्हणजे हवेतच होती की आता आपण महायुतीला पराभूतच करणार आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार, असा सगळा एक नूर होता तेव्हाचा. पण ते सगळंच पाण्यात गेलं आणि महाविकास आघाडीला जबरदस्त दणका बसला. आणि त्यामुळे आत्ता हे लक्षात यायला लागले की आता आपल्याला तग धरायचे राजकारणामध्ये तर कुठेतरी एकत्र येणं आवश्यक आहे. अर्थात एकत्र येण्यातून कितपत यश मिळतं हे काय माहिती नाही, कारण एकत्र येण्याचे अनेक प्रयोग यापूर्वी झालेले आहेत. पण त्याच्यात किती यश मिळतं, कोण त्याच्यातलं प्रबळ असतो, एक तरी त्यातला पक्ष जो आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. पण आता दोघांनाही गरज आहे आणि त्यामुळे ही अगतिकता दिसून येते. पण याच्यात महाराष्ट्र हित असण्यापेक्षा मुंबईची महानगरपालिका जी आहे त्याच्यात जिंकणं आणि त्याच्यातून आपल्या हातात त्याची सगळी सूत्रं राहतील, हा विचार महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दृष्टीने हे 2 पक्ष एकत्र येण्याची शक्यता किंवा संधी आहे. पण बघूया येत्या काळामध्ये काय होते. मात्र या दोघांना एकत्र यायचं तर ते फक्त मुंबई महानगरपालिकेपुरतं आहे. त्याच्यापेक्षा महाराष्ट्र हित वगैरे हे फक्त शब्द आहेत. ते हित असतं तर ते आधीच शक्य झालं असतं, यापूर्वीच झालं असतं. आता फक्त रिकाम्या जागा झालेल्या आहेत, त्या भरून काढायच्या आहेत आणि त्यासाठी एकत्र आलो तरच त्या रिकाम्या जागा भरतील, तीच जी पोकळी आहे ती संपवता येईल, हा विचार त्यांच्या मनामध्ये असू शकेल. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.